इंग्रजी शिकण्यासाठी जर तुम्ही या एका ट्रिकचा वापर केला तर तुम्हाला खूप मोठी मदत होईल. कसं असतं, कोणतीही भाषा शिकताना मग ती इंग्रजी असो, जर्मन असो, स्पॅनिश असो, आपल्याला त्या भाषेची व्होकॅब्युलरी, त्या भाषेचा शब्दसंग्रह माहीत असणं खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण इंग्रजी बोलतो तेव्हा जर आपल्याला शब्दच माहीत नाहीत आणि त्यांचे अर्थ माहीत नाहीत, तर आपण वाक्यरचना तयार करू शकत नाही, फ्लुएंटली बोलू शकत नाही. त्यासाठी आपल्याला शब्द माहीत असणं खूप गरजेचं असतं. मग आपण काय करतो, आपण जर एखादं आर्टिकल, एखादं पेपर वाचलं आणि त्यातील 5 शब्द आपण वेगळे केले आणि त्यांचा अर्थ आपण डिक्शनरीमध्ये पाहतो, ते लिहून काढतो. यामध्ये आपला वेळ जातो. ते आपल्याला सगळं एका डायरीमध्ये मेंटेन करावं लागतं. पण माझ्याकडे एक अशी ट्रिक आहे, की जिचा वापर करून तुम्ही जेव्हा फ्री असता, त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये ते ऑटोमॅटिकली शब्द येतात आणि तुम्ही ते कधीही वाचू शकता, त्यांना रिवाइज करू शकता आणि ते शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला ChatGPT ओपन करायचं आहे. ChatGPT ओपन केल्यानंतर तुम्हाला फक्त सिंपल असं लिहायचं आहे, की हे ChatGPT मला इंग्रजीमध्ये रोज तुम्हाला जेवढे शब्द पाहिजेत तेवढे शब्द तुम्ही ChatGPTला सांगू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर रोज 10 शब्द पाहिजे असतील, 20 शब्द पाहिजे असतील, 50 शब्द, 100 शब्द पाहिजे असतील, तर तुम्ही तेवढे शब्द ChatGPTला सांगू शकता आणि एक ठराविक वेळ, ज्या वेळेस तुम्ही फ्री असता ती वेळ त्याला देऊ शकता. म्हणजे समजा तुम्ही जर रोज संध्याकाळी 6 वाजता फ्री असाल, तर तुम्ही असं सांगू शकता, की हे ChatGPT, मी माझी इंग्रजी इम्प्रूव्ह करतोय, त्यासाठी मला रोज 20 इंग्रजी शब्द विथ मराठी मीनिंग ठीक संध्याकाळी 6 वाजता पाठवत जा. असं जर तुम्ही त्या ChatGPTला प्रॉम्प्ट दिला, तर ChatGPT काय करतं, त्याच्या ऑटोमेशन टूलचा यूज करून तुम्हाला रोज संध्याकाळी 6 वाजता 20 शब्द मराठी अर्थांसहित तुम्हाला रोज न चुकता तुमच्या मोबाईलवर ChatGPT पाठवत जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमची व्होकॅब्युलरी वाढवू शकता, रोज नवनवीन शब्द शिकू शकता. त्यामुळे तुम्हाला इंग्रजी बोलण्यात कोणताही अडथळा येणार नाही. तुम्ही एक फ्लुएंट इंग्रजी स्पीकर व्हाल. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही ChatGPTची ट्रिक?